निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा निःशेषजाड्यापहा निःशेषजाड्यापहा। मी सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरच थांबावं। याच्यानंतर प्राचार्य डॉक्टर अविनाश पवार सर हे आपले अध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर सर आणि बेडेकर वहिनी या दोघांचंही शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील। साठे मॅडम, मी प्राचार्य अविनाश पवार सर यांना विनंती करतो की त्यांनी धन्यवाद पवार सर। आता मी तिघांनाही कृपया स्थानापन्न होण्याची विनंती करतो। तसेच डॉक्टर पवार सर यांनाही विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावे। धन्यवाद। आता ह्या कार्यक्रमाच्या एकंदरीत पार्श्वभूमीबद्दल मी थोडक्यात माहिती सांगतो, ज्याद्वारे आपल्याला ज्या पाहुण्या म्हणून लाभलेल्या आहेत त्यांचीही सर्वांना ओळख होईल। आपण सर्वांना कल्पना आहे की विद्याप्रसारक मंडळ ह्या संस्थेला नुकतीच 90 वर्ष पूर्ण झाली। ठाण्यामध्ये त्याचा 90वा वर्धापन दिन आपण साजरा केला आणि त्याची एक अत्यंत सुरेल अशी स्वरसंध्या म्युझिक मैफिल आपण ठाण्याला सर्वांनी एन्जॉय केली। ओमकार दादरकर आणि पंडित चौरासी असे जागतिक दर्जाचे कलाकार आपल्याला त्या कार्यक्रमासाठी लाभले होते। त्या कार्यक्रमामधून इकडे निघून आल्यानंतर जेव्हा असा विचार विनिमय चालू होता तेव्हा माझ्या मनात एक गोष्ट आली की एवढ्या मोठ्या संस्थेला 90 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ठाण्यासारख्या ठिकाणी ती संस्था असूनसुद्धा आपल्याच संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी आणि सरांच्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या सर्व ह्या कुटुंबियांसाठी, त्यांना ठाण्यामध्ये इतके कलाकार असूनसुद्धा त्यांनी एवढे जागतिक दर्जाचे कलाकार बोलावले आणि एक सुंदर अशी मैफिल आपल्याला घडवून दिली। तर आपण सुद्धा त्यांचा आपल्याकडे दर वर्षातनं 2दा ते येतात, CSS काउन्सिल असते, तर त्यांची मुलाखत किंवा तत्सम काहीतरी कार्यक्रम जर करायचा असेल तर आपणही तो चांगल्या कलाकाराच्या हस्ते का करू नये असा एक सहज प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाला। आणि डॉक्टर आणि वहिनी या दोघांची मुलाखत जर आपल्याला घ्यायची असेल तर ते एक प्रकारे शिवधनुष्य आहे, कारण त्यांच्याकडनं प्रश्नोत्तरांच्या मार्फत अशी चांगली माहिती काढणं आणि ती आपल्या सर्वांसमोर सादर करणं, त्यासाठी समोरची मुलाखत करती व्यक्तीसुद्धा त्याच ताकदीची हवी। त्यामुळे माझाही तो शोध चालू होता आणि तो शोध हा सोशल मीडियामुळे समाप्त झाला असं मी म्हणेन। सोशल मीडियाचे जसे अनेक तोटे आहेत तसे काही फायदेसुद्धा आहेत। माझे संगीतातले गुरु अजित कुमार कडकडे यांना अलीकडेच गोमंत विभूषण हा गोव्यातला सर्वोच्च नागरी पुरस्कार जेव्हा प्रदान करण्यात आला, त्याचा संपूर्ण पुरस्कार सोहळा यूट्यूबला काही कालावधीपूर्वी अपलोड झाला होता
आणि त्या संपूर्ण सोहळ्याचं सूत्रसंचालन आणि निवेदन या सौ सिद्धी देसाई यांनी केलं होतं. गोव्याच्या आहेत त्या. आणि तेव्हा त्यांचं ते निवेदन, त्यांचं वक्तृत्व, त्यांचं गोव्याच्या असल्यामुळे कोंकणी आणि मराठी या दोन्ही भाषांवरचं प्रभुत्व हे सगळं पाहून मी प्रभावित झालो. माझ्याकडे त्यांचा काहीच संपर्क नव्हता. सोशल मीडियावरनं कॉन्टॅक्ट करण्यासाठी सुद्धा माझ्याकडे काहीच मार्ग उपलब्ध नव्हता. परंतु तरी इच्छा प्रामाणिक असली आणि तीव्र असली की ती ईश्वर पूर्ण करतो असं म्हणतात. तर त्यामुळे माझा काही खटपटी केल्यानंतर त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित झाला. डिसेंबरमध्ये मी त्यांना या संपूर्ण कार्यक्रमाची थीम समजावून सांगितली आणि मला सांगायला आनंद होतो. आठवड्यातले किमान 5 ते 6 दिवस तरी गोव्यात कार्यक्रमांमध्ये प्रचंड व्यस्त असणाऱ्या त्यांनी मला नाही हा शब्द ऐकवलाच नाही आणि ह्या कार्यक्रमाला त्यांनी संमती दिली आणि आज ते इथे आहेत. त्यांची मी थोडक्यात ओळख आपणा सर्वांना करून देतो आहे. गेली 20पेक्षा अधिक वर्ष त्या रंगभूमी, दूरदर्शन, चित्रपट, निवेदन, सूत्रसंचालन आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत सक्रियपणे कार्यरत आहेत. मराठी, कोंकणी, हिंदी, संस्कृत या विविध भाषांमधील नाटकांमध्ये त्यांनी प्रभावी भूमिका साकारलेल्या आहेत. रंगसावल्या, रथचक्र, अग्नी आणि पाऊस, सूर्यास्त यासारख्या नाटकातील त्यांच्या भूमिका विशेष गाजलेल्या आहेत. आहे मनोहर तरी हा सुनीता देशपांडे यांच्या आत्मचरित्रावर आधारित एकल प्रयोग नाटकात त्यांनी सादर करून रसिकांची वाहवा मिळवलेली आहे. तसेच दूरदर्शनवरील कार्यक्रम, चित्रपट, लघुपट, आकाशवाणीवरील निवेदन अशा विविध माध्यमातून त्यांनी आपली एक वेगळी ओळख गोमंतकीय भूमीवर निर्माण केलेली आहे. सूत्रसंचालनाच्या क्षेत्रात तर त्यांचा अनुभव अत्यंत भव्य आणि दैदिप्यमान आहे. 1, 2, 5, 50, 100, 200 नव्हे तर तब्बल 2000हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचं त्यांनी यशस्वी सूत्रसंचालन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये G20 परिषदा, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, विविध शासकीय समारंभ तसेच माननीय पंतप्रधान, राष्ट्रपती, केंद्रीय मंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमांपर्यंत सर्व प्रकारच्या कार्यक्रमांचा मंच त्यांनी अत्यंत प्रभावीपणे आणि दर्जेदारपणे सांभाळलेला आहे. त्यांनी भारतरत्न दर्जाच्या आणि विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींशी संवाद साधलेला आहे. माजी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर श्री रघुराम राजन यांच्यासारख्या मान्यवरांचे सत्रसुद्धा त्यांनी संयोजित केलेले आहे. शैक्षणिकदृष्ट्या त्या MA मराठी आहेत. तसेच मराठी विषयातील नेटसुद्धा त्यांनी क्वालिफाईड केलेली आहे. सामाजिक कार्य, महिला व बालविकास विभागातील जबाबदाऱ्या, स्वयंसेवी संस्थांमधील काम आणि सांस्कृतिक आयोजन ह्या सर्व क्षेत्रात त्यांनी मोलाची भूमिका पार पाडलेली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना सन 2022मध्ये संगीत नाटक अकादमीचा प्रतिष्ठेचा असा उस्ताद बिस्मिल्ला खान पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तसेच गोवा शासनाचा युवा सृजन पुरस्कार आणि अनेक अभिनय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. अशा या अत्यंत बहुआयामी, अभ्यासू आणि प्रभावी व्यक्तिमत्वाचे आज आपल्या महाविद्यालयात आगमन झालेले आहे. ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. तर आपण सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्यांच्या जोरदार गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं. आणि मी विद्युत अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख श्री सतीश घोरपडे सर यांना विनंती करतो की त्यांनी मॅडमचं शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आणि ह्यानंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची सूत्र मी त्यांच्याकडे देतो. धन्यवाद. नमस्कार. खरं तर योगेशजींनी आज जे काम केलं ती भूमिका गेली 25 वर्ष मी निभावत आलेली आहे. माझा रोल हा कायम पोडियम पुरता किंवा हा स्टँड माईक घेऊन मंच वावर हे माझं काम असतं खरं तर. त्यामुळे माझी कोणी ओळख आणि अशा पद्धतीचा अनुभव हा मलाही क्वचितच येतो, कारण तो रोल माझा असतो आणि मी नेहमी कोणाची तरी ओळख करून देत असते. असो, पण त्या निमित्ताने चिपळूण या शहरात, या गावात मी पहिल्यांदा आले आणि त्यामुळे या महाविद्यालयालाही मी मनापासून तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करते. तर आपण आज विद्या प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष नामवंत डॉक्टर विजयजी बेडेकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुमेधाताई बेडेकर यांच्या
प्रेरणादायी सहप्रवासाविषयी काही गोष्टींचा उलगडा गप्पांच्या माध्यमातनं इथे करणार आहोत. त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, संवाद साधणार आहोत आणि प्रेरणादायी असा हा सहप्रवास आहे. त्यामुळे निश्चितच आपल्याला या गोष्टी ऐकायला आवडतील. खरं तर तुम्ही सगळेजण यांना बऱ्यापैकी ओळखता, कारण संस्थेचे अध्यक्ष आहेत. आत्ताच म्हणाले त्याप्रमाणे वर्षातनं 2दा तरी येणं असतं, त्यामुळे त्यांच्याशी संपर्क असतो, संवाद साधता. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खरं तर माझ्यापेक्षा जास्त माहिती या दोघांचीही आहे. तरी पण मुलाखतीद्वारा कधीकधी अशा गोष्टी उलगडून जातात ज्या कुणालाही माहीत असत नाही. तोच आमचा काहीसा प्रयत्न असणार आहे. सगळ्यात आधी आम्ही बेडेकर कुटुंबावरची एक व्हिडिओ क्लिप पाहूयात आणि नंतर मुलाखतीकडे वळूयात. नवी महेश बेडेकर आता नुकतेच 10वीची परीक्षा पास झाले. सगळ्यांना खूप आनंद झाला. आजीला विशेष आनंद झाला. असा आणि इतका अभ्यास कर की घराण्याचं नाव उज्ज्वल कर असं माझी आजी मला नेहमी सांगते. मी लहानपणीपासून आजीला एक प्रश्न विचारायचे की घराण्याचं नाव उज्ज्वल कर म्हणजे नक्की काय. तर आजी मला माझ्या पंजोबांची त्यांच्या आईपासूनची गोष्ट सांगायची. कोकणातल्या राजापूर तालुक्यातला गोवळ या गावातला एक मुलगा जेव्हा ऐश्वर्य संपन्न जीवनातून परत गरिबीचे दिवस आले तेव्हा आईचा आशीर्वाद आणि तिने दिलेले 5 रुपये घेऊन तो पुण्यात गेला. हेच माझे पंजोबा वासुदेव नारायण बेडेकर. खरं तर आई बाबा, आजी आजोबा, बहीण भाऊ, सख्खे चुलत हे सर्व एकत्र ते बेडेकरांचं घर. पण परिस्थितीने सारं काही विखुरलं. माझ्या पंजोबांचं पुण्यात शिक्षण झालं. स्वयंसिद्ध व्हायचं हा मंत्र जपतच माझ्या पंजोबांनी गोवळमधल्या देणेकरांना 5 वर्षात तुमचे पैसे परत येऊन देतो असा विश्वास दिला. माझे खापर पंजोबा म्हणजेच माझ्या पंजोबांचे वडील, त्यांना गोवळ अशा दुर्गम गावामध्ये वयपरत्वेच्या आजारावर काही औषध मिळालं नाही ही खंत मनात ठेवून माझ्या पंजोबांनी मी डॉक्टर होऊन दाखवेन असा निश्चय केला. आणि खऱ्या अर्थानं आई आणि मामा त्यांना ज्या नावाने हाक मारायचे तेच म्हणजे विद्याधर हे नाव त्याने सार्थ केलं. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून ते ठाण्यामध्ये राहायला आले आणि शून्यातून स्वतःचा क्लिनिकल आणि एज्युकेशनल संसार त्याने खूप मोठा निर्माण केला. स्वातंत्र्य आधीचा तो काळ. माझ्या पंजोबांनी वैद्यकीय सेवेसाठी जागा शोधायला सुरू केली होती. 1945 साली त्यांना डॉक्टर वाडेकरांचा दवाखाना त्यावेळेसच्या 900 रुपयात त्याने विकत घेतला. माझ्या पंजोबांच्या नावाचा त्यावेळेस ठाण्यात खूप बोलबाला होता. कारण एकच, ते म्हणजे रुग्ण, प्रेमानं, स्नेहानं, सौजन्यपूर्ण वागणूक आणि चांगल्या हातगुणांमुळे जास्तीत जास्त 3 दिवसात बरा होतो हेच त्यांचं तत्व. यमुना केशव जोशी यांच्याशी माझ्या पंजोबांचा विवाह झाला. म्हणजेच माझी पणजी. माझ्या पणजीनेही माझ्या पंजोबांना खूप चांगली साथ दिली. विद्याप्रसारक मंडळ आणि भारत सहकारी बँक हे म्हणजे एक शिक्षण क्षेत्रातली आणि दुसरी आर्थिक क्षेत्रातल्या ह्या 2 मोठ्या संस्था माझ्या पंजोबांनी उभारल्या आणि आजही त्या संस्था माझ्या पंजोबांची साक्ष देतात. सतसत विवेक बुद्धी सोडून त्यांनी आयुष्यात कोणतेही काम केले नाही. सामाजिक कार्यात ते नेहमी पहिले असायचे. शहर सुधारणा समिती, संगीत सभा, त्याचबरोबर इंडियन मेडिकल असोसिएशन या संस्थांमध्ये ते सक्रिय राहिले. सौ ए.के. जोशी इंग्लिश मीडियम स्कूल ही इंग्रजी माध्यमातली शाळा त्यांनी सुरू केली आणि अर्थातच त्याबरोबर महाविद्यालयही सुरू केलं. समाजातल्या लायक आणि गरजू लोकांचा व्यवसाय चालू करण्यासाठी माझ्या पंजोबांनी नेहमीच त्यांना आर्थिक बळ दिलंय. नवनिर्मितीचा आनंद आणि निखळ समाधान याच मध्ये माझ्या पंजोबांच्या जीवनाची कृतकृत्यता राहिली. कुठल्या तरी इतिहासाच्या पुस्तकात वाचावं असं हे जीवनचरित्र माझ्या पंजोबांचं, नाही का?
नमस्कार, माझं नाव गायत्री महेश बेडेकर. माझ्या ताईने म्हणजे जान्हवी ताईने सांगितलेली गोष्ट तुम्ही ऐकलीच असेल. आता त्याच गोष्टीला मी आणखी पुढे नेणार आहे. त्याआधी माझी ओळख. मी गायत्री महेश बेडेकर, म्हणजेच मी गायत्री महेश विजय बेडेकर, म्हणजेच मी गायत्री महेश विजय वासुदेव बेडेकर. हो, मीच ती गायत्री महेश विजय वासुदेव नारायण बेडेकर. बरोबरच, मीच ती गायत्री महेश विजय वासुदेव नारायण गोविंद बेडेकर. गंमत वाटली ना? आजीनेच वाट करून घेतलंय माझं हे लांब लचक मोठं नाव. या सर्वांचा वारसा मला पुढे चालवायचा आहे असं आजी मला नेहमीच सांगते. पण मीच तिला एकदा विचारले, काय ग केलं या सर्वांनी असं? मग ती मला सगळं अभिमानाने सांगते, माझ्या पंजोबांनी जे काही कार्य केलं ते माझ्या आजोबांनी कसं पुढे नेलं हे माझी आजी फार अभिमानाने सांगते. विजय वासुदेव बेडेकर, प्राच्य विद्या अभ्यास संस्थेचे संस्थापक माझे आजोबा. भारतीय संस्कृती, रीतिरिवाज, परंपरा, मूल्य, विचारधारा, संस्कृत भाषेचा अभ्यास, प्रसाराचे काम माझ्या आजोबांनी हाती घेतले. यासोबतच वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावनेने काम करायचा वारसा माझ्या आजोबांनीही पुढे चालवला. माझ्या पंजोबांनी स्थापन केलेल्या भारत सहकारी बँकेत ते अध्यक्ष झाले व त्याने बँकेलाही अधिक मोठं केलं. आता योगायोगाची एक गंमत. माझ्या पंजोबांना होत्या 3 आत्या. त्यातील वेणा आत्या संसारासाठी वेळणेश्वराला गेली होती. त्याच वेळी माझे पंजोबा तिचे पाठीराखे म्हणून गेले होते. आता गंमत अशी की त्याच वेळणेश्वरात माझ्या आजोबांनी परशुराम अभियांत्रिकी कॉलेज काढलंय. अजून एक गंमत सांगते माय लेकराच्या प्रेमाची. माझे पंजोबा होते 80 वर्षाचे आणि त्यांची आई होती 100 वर्षाची. ही 100 वर्षाची माय आपल्या 80 वर्षाच्या मुलासाठी नेहमी जेवणासाठी थांबायची. एकमेकांवरचं हे प्रेम आमच्या बेडेकर कुटुंबाचा आता आधार बनलाय. प्रेमाने जग जिंकायचं व कामाने देवाला वश करायचं हाच वारसा आम्हाला पुढे चालवायचा आहे व बेडेकर घराण्याचं नावही मोठं करायचं आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सोहम आनंद बेडेकर. खरं सांगू, आमच्या बेडेकरांकडे अगदी आनंदी आनंद आहे. माझ्या 2 मोठ्या बहिणी जान्हवी आणि गायत्री, त्यांनी सांगितलेली गोष्ट तुम्ही ऐकली ना, तर त्याच्या पुढची गोष्ट मी सांगणार आहे. माझा धाकटा भाऊ जय तो नाही सांगणार, कारण तो लहान आहे. मी 4थीत आहे आणि मी ज्या शाळेत शिकतोय ती शाळा माझ्या पंजोबांनी सुरू केली तेव्हाच्या समाजाची मागणी होती म्हणून, असं आजी नेहमी सांगते. आमच्या घरात खूप पाहुणे येतात, अगदी मोठ्या अध्यक्षांपासून ते मे महिन्यातल्या कोकणातल्या आंबेवाल्यांपर्यंत. पण घरात शिस्त म्हणजे शिस्त. जेवताना ताट नीट वाढलं हवं, ताटातलं काही टाकायचं नाही. सकाळी उठल्याबरोबर देवाला नमस्कार करून श्लोक म्हणायचे. जेवताना वदनी कवळ घेता हे म्हटलंच पाहिजे असं माझ्या आजी आजोबांचा आग्रह असतो. आणखी एक गंमत सांगतो. आमच्या घराच्या खालती आमचं हॉस्पिटल. तिथल्या पेशंटना सुद्धा आम्ही जे घरात जेवण करतो तेच देतो. मी रामरक्षा म्हणतो, गीता सुद्धा शिकतोय. माझ्या बाबांना लहानपणी श्रीकृष्ण सिनेमा खूप आवडायचा, त्यामुळे त्यांनी तो खूप वेळा पाहिला. आणि आता मोठ्यापणी त्यांनीच लहान मुलांसाठी मोठं हॉस्पिटल सुरू केलंय. माझे काका मस्त ॲथलीट आहेत, पळण्यात सगळ्यांच्या पुढे असतात. नुकतेच लंडनला मॅरेथॉन जिंकून आले तर 1 नंबरने. आपल्या घराण्याचं नाव राखायचं असं आजी नेहमी सांगत असते. आमच्या घरातच आदर्श मंडळी आहेत. त्यांनी दिलेला वसा आम्ही निष्ठेने पुढे चालवू. धन्यवाद. नमस्कार. इतक्या वेळ तुम्ही माझ्या नातवंडांकडून आमच्या घरातल्या मंडळींची गोष्ट ऐकलीत आणि सारखं त्या आजी आम्हाला असं सांगते, आजीने असं घर राखायला सांगितलं आहे वगैरे वगैरे सारखं म्हणत आहे. तर तीच मी या नातवंडांची आजी सुमेधा विजय बेडेकर. आता मी तुम्हाला बेडेकरांच्या कुटुंबातील स्त्रियांची गोष्ट सांगणार आहे. मी सारखी सांगत असते की मी 5 पिढ्यांच्यात राहते, की माझ्या आजी सासूबाई, नंतर माझ्या सासूबाई, नंतर बरोबर मध्यभागी मी, माझ्या 2 नंदा माझ्याबरोबरच्याच, नंतर पुढे 2 सुना आणि आता पुढे नातवंड. अशा 5 पिढ्यांचं मिळून आम्ही एकत्र कुटुंब इथं राहतो. माझ्या आजी सासूबाई 100 वर्षाच्या होऊन गेल्या आणि त्यांचा सहवास मला खूप मिळाला.
त्या मुळातल्या कोकणातल्या आणि माहेरच्या वाराणसी जोशी. अतिशय हुशार बाई, करारी बाई, दिसायला सुंदर आणि अतिशय व्यवस्थित, खूप मोकळ्या स्वभावाच्या होत्या, पण प्रचंड करारी होत्या. सुरुवातीला त्या कोकणात राहायच्या, पण नंतर जसजसं वय वाढत गेलं आणि जसं त्यांना पतवंड झालं, म्हणजे माझी मुलं झाली, नाचसुनीची मुलं त्या खेळवायला इथे यायच्या आणि मग हळूहळू ठाण्यातच त्यांनी वास्तव्य केलं. घरातली सगळ्यांची जेवणं झाली आहेत की नाही त्या स्वतः जातीने बघायच्या. हॉस्पिटलला जे काय जेवण खाणं लागतं ते पोळ्या मोजण्यापासून काम करायच्या. हॉस्पिटलची भाजी स्वतः जाऊन आणायच्या. कधी त्या शांत बसूच शकल्या नाहीत, काही नाही तर डाळिंब्या तरी सोलायच्याच. आणि त्यामुळे सारख्या अखंड ह्या कामात असणाऱ्या बाईंचा माझ्या मनावरती खूप प्रभाव पडायचा. त्यांची सकाळच मुली ओवी म्हणत, श्लोक म्हणत उठायच्या. त्यांनी घर बसल्या माऊंद बघितलं. त्यांचं नाव वाराणसी मला खूप आवडायचं. पण माझा मुलगा, मोठा मुलगा महेश माऊंद घरी झालं, त्याच्यामुळे सोन्याची फुलं उधळण्याचा अनुभवसुद्धा आम्ही घेतला. मी आता माझ्या सासूबाईंकडे वळते. त्यांचं माहेरचं आडनाव यमुना केशव जोशी आणि इथे आल्यानंतर त्या वत्सलाबाई बेडेकर झाल्या. त्या प्रचंड हौशी, श्रीमंत घरातल्या, दिलदार मनाच्या. तू फक्त आनंदी राहत जा. ते इतकं ते सहज म्हणायच्या की मला वाटायचं आपण आनंदीच असतो ना, पण ज्यावेळेला संसारात पडतो आणि जबाबदारीची जाणीव आपल्याला हळूहळू व्हायला लागते त्यावेळेला तो आनंद आपण घालवता कामा नये, हे त्यांचं मनावरती माझ्यासारखं वाक्य ठसलेलं असायचं. विविध क्षेत्रातली मंडळी आमच्याकडे यायची. गह खरे पुण्याचे राजा म्युझियमवाले, तर सुचेता भिडे चाफेकर, गह खरे आले. त्याच्यानंतर न्यायमूर्ती चंद्रचूड आले होते. नंतर बाबासाहेब पुरंदरे 8 दिवस राहायला होते. पगातले शेफ म्हणजे संजीव कपूर, ते पण आमच्या लग्नाकार्यातून येतात, ते इथे आमच्या घरी येतात. तो नागो गोरे आले होते. नंतर ग प प्रधान आले होते. सरोजिनी वैद्य आल्या होत्या. वसंतराव देशपांडे आले होते. किती जणांची नावं म्हणून सांगू. श्री भी वेलणकर की ज्यांनी पिन कोड काढला. इतकी मंडळी छान छान क्षेत्रातली येऊन गेली. हॉस्पिटलचं जेवण म्हटलं तर त्यांनी चालू केलं 1954 साली. सुरुवातीचं झबली टोपली काय गुंडाळणी शिवण्यापासून त्यांनी जे काम केलं ते आमच्या बिल्डिंगमध्ये त्यांचं भगिनी मंडळ भरायचं. सामाजिक कार्यात त्या असायच्या, पण अर्थात घरातलं सगळं सांभाळून. महेश आणि आनंद, त्या मुलांचं बालपण ते इतकं सुंदर गेलं की माझ्या आजी सासूबाई सासऱ्यांबरोबर ती मुलं परदेशात सुद्धा जायची. घरातल्या सर्व स्टाफला टिकवायचं कसं हे त्यांच्यापासून शिकत गेल्या. सासूबाईंनी जे 1954 पासून हॉस्पिटलमधल्या पेशंटना जेवण द्यायची सुरुवात केली होती ती आपल्याकडे अजूनही आहे. थोडीशी त्यात मी भरच घातली की सकाळची खीर खजुरापासून ते मधला नाश्ता, आणखीन एखाद्या नातेवाईकाला पण जेवण मिळेल असं आणखीन थोडंसं भर घालत गेले. आणि त्याचा आनंद इतका मिळतो की पेशंट्सकडून तुम्ही आम्हाला घरी डबे पाठवाल का इथपर्यंत विचारणं होते. काय काय पदार्थ तुम्ही कसे केलेत हे पण विचारतात. कौतुकाची थाप असते. सासूबाईंचा हा वसा मी आत्ता जवळजवळ 45-47 वर्ष चालवला आणि पुढे सुनांनाही स्वयंपाकाची मुख्य आवड आहे. त्या 4 गोष्टी इथे आल्यानंतर शिकल्या आणि स्वयंपाकाच्या बायका असल्या नसल्या तरी त्या अगदी हौशीने करतात. पेशंट्सचा आमच्याबद्दलचा आणि पेशंटबद्दलचा आम्हाला स्नेह वाढतो की एका डॉक्टर मुलीचं कन्यादानसुद्धा आमच्या दोघांच्या हातून इथे घरी घडलं. आणि तो एक म्हणजे आम्हाला खरं मुलगी नाही, पण त्या मुलीचं कन्यादान आमच्या हातून व्हायचं होतं. मुलगाही डॉक्टर, मुलगीही डॉक्टर, व्यवस्थित रजिस्टर लग्न करून सगळे मित्रमंडळी आली. इथे सगळा सोहळा जो संपन्न झाला. बाईला पृथ्वीची उपमा देतात हे आम्ही मंगळागौरीत मुद्दामून सांगतो. कारण बाई म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असते. तसंच संसारात सुद्धा बाई स्वतःचा उद्धार करता करता आपल्या कुटुंबाचा उद्धार करायचा आहे
ही तिची भावना कायम असते की समर्पण पूर्ण संसारात केल्याशिवाय एखादं कुटुंब संस्था उभी राहत नाही. सुख म्हणजे नक्की काय असतं की जे घर बसल्या मिळतं त्या बाबतीत देव भरभरून देतोय, फक्त आपली ओंजळ कमी पडायला नको हे मात्र कायम लक्षात राहतं. ही जी आपण फिल्म पाहिलीत 13-14 मिनिटाची, यामुळे माझी खरी पंचायत झालेली आहे. सगळंच तर ऑलरेडी डिस्क्लोज झालं आहे. मी मुलाखत घेऊ काय आणि प्रश्न काय विचारू, अशी इंजिनिअरिंगची परीक्षा मला द्यावी लागणार आहे आता. बघू. यानंतर डॉक्टर विजय बेडेकर यांच्यावर CSSचे ज्येष्ठ सदस्य डॉक्टर नरेंद्र गोळे यांनी केलेली कविता आपण पाहणार आहोत. विद्याभ्यासी श्रमत सगळे विप्रजे मंडळात, त्या साऱ्यांना सतत असता एक आदर्श मात्र, ठाण्यालाही घडवत असा पूर्ण मानास पात्र, लोकांनाही प्रिय तुम्ही असा जाणते वैद्य तज्ञ, आचार्यांना हुडकून इथे योजले इष्टकामा, शास्त्रज्ञांना तुम्ही परिषदी योजिले मंडळाच्या, देवोपूर्ती परिषद ही पाठच्या इप्सिताना, प्रार्थितो मी यश शुभदिनी सर्व या योजनेला. अतिशय सार्थ आणि संपूर्ण जीवन त्यांचं कार्य यांना शब्दात गुंफणारी अशी ही कविता होती आणि अतिशय सुंदर मंदाक्रांता छंदामध्ये मिसेस गोळे यांनी गायली पण आहे. समाजकारण किंवा समाजसेवा म्हणजे केवळ एक पद नव्हे तर ती एक जबाबदारी आहे. शुश्रूषा म्हणजे केवळ सेवा नव्हे तर ती संवेदना आहे आणि योग्य ती संवेदना नसली तर ती योग्य रीतीने व्यक्त होतही नाही आणि तिची कृतीही योग्य ठरत नाही. तसंच शिक्षण म्हणजे केवळ ज्ञान नव्हे तर भविष्य घडवण्याची एक प्रक्रिया. या तीनही क्षेत्रांमध्ये अत्यंत तळमळीनं वावरलेलं असे डॉक्टर विजयजी बेडेकर आपल्यामध्ये आहेत आणि त्यांना तेवढीच तोलामोलाची अशी साथ संगत केलेल्या त्यांच्या सहप्रवासी सुमेधा वहिनीसुद्धा आमच्यामध्ये आहेत. आपण त्यांच्याशी वार्तालाप सुरू करण्यापूर्वी माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण जोरदार टाळ्या त्यांच्या कार्यासाठी, आणि ह्या टाळ्या कृतज्ञतेच्या आहेत, या टाळ्या आदराच्या आहेत, या टाळ्या श्रद्धेच्या आहेत. त्यांच्यासाठी खरंच ही कृतज्ञता व्यक्त करूया की आपण एवढं महान कार्य केलेलं आहे. त्याबद्दल खरं तर मलाही 2 ओळी म्हणायच्या आहेत, पण आपण आता थेट मुलाखतीकडेच वळूया. आपण नंतर बघू बोलण्याच्या ओघात. आपण या डॉक्युमेंटरीज मध्ये त्यांची नातवंड बोलली, वहिनी बोलल्या, यामधनं एकूणच सगळं समोर चित्र आलेलं आहे. पण तरीही कोणताही प्रवास हा सहज साधा सोपा असा नसतो. अनेक अडथळे, अनेक परीक्षा, अनेक संकट ही प्रत्येकाच्या मार्गी येतात. असं केक वॉक म्हणतो तसं कुणालाही आयुष्य प्राप्त होत नाही. तर त्याही विषयी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. किंबहुना काही गोष्टी ज्या यामध्ये व्यक्त नाही झाल्यात त्या त्यांच्याकडनं आजच्या या क्षणी निघतात का तेही आपण पाहू.
मी डॉक्टरांकडे वळते आणि तुम्हाला याबद्दल तुम्ही सांगावं असं म्हणेन की तुमचं बालपण, घरातलं वातावरण, एकूणच शिक्षण याविषयी तुम्ही थोडं सांगावं. क्या बात आहे. हां, कारण सगळंच कुटुंब मला आलेलं होतं त्यावेळेस. थोडं ते चांगलं का वाईट मला माहीत नाही, पण मुलाचं जरा जास्त कौतुक व्हायचं. आणि त्यावेळे माझी आजी भयंकर मुलावर नातवावरती कौतुक करायची आणि त्यामुळे लाडातच माझे दिवस गेले. आणि अशा कुठलाही तुम्ही म्हणालात तसा प्रकार मला कधी आठवतच नाही. कायम सगळे मिळालेले कौतुकं झालेली आहेत. थोडंफार त्यामुळे अभ्यासामध्ये शिथिलपणा येतो आणि त्याकडे मात्र माझी आई ही जास्त काळजीत असायची वडिलांपेक्षा. या मुलगा असाच जर का वागत राहिला तर हा डॉक्टर कसा होणार, आणि त्यामुळे ती मात्र लक्ष ठेवून असायची. आणि मला तेवढी शिस्त आणि थोडा हा तिने लावला. सुदैवाने शाळा चांगल्या होत्या, आमचे मित्रवर्ग चांगला होतो. फार काही आम्ही कधी उच्च यांनी पास झालो नाही, पण फर्स्ट क्लासच्या दरम्यान आत बाहेर पास होत गेलो. आणि वैद्यकीय शिक्षण काय मुंबईला काही ॲडमिशन मिळणं शक्य नव्हतं. सुदैवाने त्यावेळेला कर्नाटकामध्ये ही कॅपिटेशन फी कॉलेजेस चालू झाली होती. म्हणजे काय हो? हां, कॅपिटेशन फी. कॅपिटेशन म्हणजे देणगी देऊन तुम्हाला हे मिळतं ऑफिशियली, ऍडमिशन. आणि अनऑफिशियल काही नाही. ते तिथे चालू झाली होती. आपल्याकडे त्याला परवानगी नव्हती. ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट त्याच्यावरती प्रचंड टीकाही झालेली होती की असे पैसे घेऊन तुम्ही कसं हे करता. तर तिथे बेळगावला ते एक कॅपिटेशन फी कॉलेज होतं. तर तिथे मग प्रवेश घेतला आणि बेळगावमध्ये माझं वैद्यकीय शिक्षण झालं. पण डॉक्टर व्हावं हा दंडक होता का? तुम्हालाही आवड होती? आईचं, वडिलांचं अजिबात नाही. बरं. वडील थोडे लिबरल होते, ते समाजवादी विचारसरणीचे होते. मुलावरती काही लादायचं नाही असं होतं. त्याच्या आईला जास्त काळजी होती आणि आई मात्र हट्टाने, बाबा तुला शिकायचं आहे, चांगलं शिकायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, आईचं हे होतं कायम. आणि मग बेळगावला गेलो. बेळगावमधनं MBBS झालं आणि ते मग मुंबईला आलो. प्रॅक्टिस सुरू झाली. मग पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशन वाडिया जे मुंबईचं प्रसिद्ध हे आहे तिथनं घेतलं पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण. ती निवड तुमची होती का पोस्ट ग्रॅज्युएशनच्या स्पेशलायझेशन? निवडीचा प्रश्न नाही. तुम्हाला जर का वरतीच तुमच्या क्षेत्रामध्ये पुढे काम करायचं, आणि विशेषतः आमचं मॅटर्निटी म्हणजे सुश्रुषालय होतं सुजिकावर आणि बऱ्यापैकी नामांकित होतं. बदलाप्रमाणे लोकांच्या अपेक्षाही वाढत होत्या की हा डॉक्टर उच्च शिक्षित आहे की नाही, अमुक आहे की अमुक आहे नाही. त्यामुळे ते आवश्यक होतं. त्यामुळे मग त्या वाडिया म्हणून जे फार मोठं तिथलं नावाजलेलं हे आहे तिथनं माझी पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री झाली. आणि त्याच्यानंतर मी मी सांगितलं त्यावेळेला, आता मात्र तसं नाही आहे, ज्याला आपण जनरल प्रॅक्टिस म्हणतो ही समाजामध्ये रुजू होती. त्याचं दुसरं तुम्हाला कारण मला वाटतं ते असं आहे की खरोखर त्यावेळेला सर्दी, खोकला, पडसं, डांग्या ऐकलं असेल आणि ठाण्यामध्ये मलेरिया हे अत्यंत हे होतं. घरोघरी कोणतरी हां हे असायचं. तेव्हा डॉक्टर हा लागायचाच. हे आता जवळजवळ नामशेष झालेले लोक आहेत. सर्दी असला तरी तुम्ही काहीतरी खाता पिता आणि डॉक्टरकडे सर्दी फारच झालं तर तुम्ही जाल, खोकला आणि जाल तर. आता मात्र त्याच्यापुढे डायबिटीस आणि काय हायपरटेन्शन आणि कॅन्सर असे सगळे रोग आता जास्त आलेले आहेत. त्यामुळे जनरल प्रॅक्टिस ही आता जवळजवळ कुठे तुम्हाला मिळत नाही शहरात तरी. पण आम्हाला जनरल प्रॅक्टिस करायला लागली होती कारण वडिलांच्या पुढे तेच हे होतं. पण त्यानंतर हा जो ट्रेंड आला मॅटर्निटी त्याच्या ह्याचा स्पेशलायझेशनचा तो करायला लागला आणि त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केली मी. हॉस्पिटल सेटअप हे सगळं तयारच होतं? सगळं सगळं केक वॉक. मग स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून आलेला एखादा आव्हानात्मक असा अनुभव तुम्ही सांगू शकाल? भरपूर. म्हणजे आव्हानात्मक असं ते वेगळं. म्हणजे त्यावेळेला म्हणजे तो संदीप मी असं म्हणेन की ट्रॅडिशनल डॉक्टर जे होते त्यांचा कल हा नैसर्गिक प्रसूतीकडे असायचा आणि बायकांचं पण भीती सिझरिन नको. दुर्दैवाने विथ ॲपॉलॉजी मी असं म्हणेन की त्या शहरीकरणामुळे वैद्यक क्षेत्रामध्ये त्या सगळ्या ह्याचा भाग म्हणून सिझरिनला जास्त चटकन ती साहजिक आहे. तुम्ही पण एक स्त्री आहात की त्या वेदना भयानक असतात आणि त्या काळातल्या स्त्रियांना असं वाटायचं की ते घेणं आपलं कर्तव्य आहे. म्हणजे अगदी
याने हा बदल तुम्हाला सांगतोय. आणि आम्हालाही वाटायचं म्हणजे त्या बाईला कधीही त्या वेदना वाटल्या नाहीत. उलट अगदी तिच्या चेहऱ्यावरचं हास्य म्हणजे तो डिलिव्हरी झालं तर मूल रडका ताबडतोब रडलं की ही बाई म्हणजे हे झालं, स्वर्गसुख तिला मिळालं परिस्थिती आहे. ते रडलं नाही किंवा थोडं